नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं मी सर्वांचं स्वागत करतोय. आपण ठाण्यातील वागळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक 17चे अधिकृत उमेदवार अनिकेत बंडू मोरे यांच्या प्रचारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी इथं रॅली निघत आहे. त्या संदर्भात आपण भेटण्यास चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सर, आपल्यासारख्या युवकाला वंचित बहुजन आघाडीकडून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिलेली आहे. प्रभागामध्ये आपण फिरत आहात, कशा पद्धतीने आपला प्रतिसाद भेटत आहे, काय सांगतात? सर्वांना जय शिवराय, जय क्रांती ज्योती, जय भीम, जय लवजी. माझं नाव अनिकेत बंडू मोरे. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वागळे प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी म्हणून उभा आहे. सर्वप्रथम मी संपूर्ण वंचित बहुजन आघाडीचं कुटुंब, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय महेश भारतीय सर, आदरणीय रेखाताई ठाकूर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर आणि त्याचप्रमाणे आदरणीय सुजातादा आंबेडकर यांचे मनापासून आभार या ठिकाणी प्रथमतः व्यक्त करेल की माझ्यासारख्या एका तरुण युवकाला त्यांनी या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आपला जो प्रभाग आहे बऱ्याचशा विकासापासून वंचित राहिलेला आहे. आपण एक वंचित समाजातून प्रतिनिधित्व करत आहोत. आपल्या पक्षाचं नाम पण वंचित बहुजन आघाडी आहे. अनिकेत बंडू मोरे यांनाच लोकांनी काय म्हणून निवडून द्यावं, काय आवाहन करणार आहेत लोकांना? अनिकेत बंडू मोरे यांना मतदान का करावं? कारण माझ्या प्रमुख अजेंड्यावर मी निवडून आलो की प्रथमतः आरोग्य, इथल्या तरुणांचं मुख्यतः शिक्षण, इथल्या महिलांचं असणारं सक्षमीकरण, इथल्या महिलांचं असणारी सुरक्षा हे आमच्या प्रमुख अजेंड्यावर त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून गेल्या 15 ते 20 वर्षांमध्ये एका सत्ताधारी पक्षाची या ठिकाणी सत्ता आहे. शिवसेनेची मी प्रामुख्याने नाव घेईल की या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी जे नगरसेवक म्हणून निवडून येतात ते 15 ते 20 वर्ष अंबिकानगरसारख्या एका मागासवर्गीय विभाग, हा सगळ्यात मोठा मागासवर्गीय विभाग मी म्हणेल, या ठिकाणी आहे. कोणत्याही प्रकारची, जरी तुम्ही आता एखादी चाळ फिराल, कोणत्याही प्रकारची व्यवस्था एखाद्या चाळीमध्ये नाही आहे. इथलं मुलांचं शिक्षण, इथल्या मुलांचे शिक्षण जे आहे ते अजिबात मुलांपर्यंत पोहोचवलं जात नाही आहे. हा मागासवर्गीय विभाग असल्याकारणानं इथला मुलगा हा मराठी शिक्षण ॲफोर्ड करू शकतो आहे आणि इंग्लिश मिडियमचं शिक्षण त्याप्रमाणे ॲफोर्ड करू शकत नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मराठी शिक्षण अफोर्ड करू शकते कारण त्याची परिस्थितीच मुळात ती आहे. तो इंग्लिश शिकायला जाऊ शकत नाही आहे. आता इथल्या महापालिकेच्या लोकांनी किंवा मग एकंदरीत सरकारने काय केलं की हजारोंच्या संख्येतल्या असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या आणि ठाणे महानगरपालिकेच्या शाळा ज्या महापालिकेच्या अंतर्गत आहेत, जिथे विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण दिलं जातं आहे, त्याच शिक्षणाच्या शाळा या ठिकाणी बंद केलेल्या आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत मुलं हे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेले आहेत. त्याच्यामुळे गुन्हेगारी क्षेत्र त्या ठिकाणी वाढत आहे. मुलं शिक्षणाच्या प्रवाहात नसल्याने मुलं व्यसनाधीनतेकडे जास्त प्रमाणात जात आहेत. आणि त्यामुळे जर आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या 3ही उमेदवारांना जर का निवडून द्यायचं असेल तर शिक्षण हा मुख्य अजेंडा आमच्या त्या ठिकाणी प्रमुख अजेंडा. महिलांना रोजगार उपलब्ध करून, कारण प्रत्येक महिला ही घराच्या बाहेर पडू शकत नाही आहे. ती घरात बसल्या बसल्या एक बचत गटाच्या माध्यमातून तिचा एक उद्योगधंदा चालू करेल आणि त्या ठिकाणी तिला घरी बसल्या बसल्या एक रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छितो की शिक्षणाच्या बाबतीतलं मी शिक्षण या मुद्द्यावरच का जास्त फोकस करतो आहे, कारण जेव्हा तुम्ही मुख्य प्रवाहात, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली रोजगार मिळतो. ॲटोमॅटिकली रोजगार मिळाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्या घरातली महिलाही सक्षम होते, तुमचं घर त्या ठिकाणी पूर्ण सक्षम होतं. म्हणून आमच्या 3ही उमेदवारांच्या प्रमुख अजेंड्यावर हे शिक्षण आहे. आम्ही कोणावर टीका करत नाही, आम्हाला कोणाचं घेणं देणं नाही, परंतु अंबिकानगरची खरी परिस्थिती आज न्यूज चॅनलच्या समोर सांगणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही जर निवडून आलो तर आम्ही आमच्या एरियातल्या आणि संपूर्ण प्रभाग समितीच्या 17 क्रमांकामधील जे गरीब घराण्यातील मुलं आहेत की ज्यांना ते म्हणजे शिक्षणामध्ये खूप पुढे आहेत, परंतु त्यांना एक आर्थिक बाब किंवा मग त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि त्यांना पुढचं शिक्षणाच्या संधी उपलब्ध होत नाही आहेत, तर आमच्या प्रमुख अजेंड्यावर शिक्षण असल्यामुळे परदेशी शिक्षणाच्या ज्या सुखसुविधा आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देणार आहोत. आपल्या प्रभागामध्ये कुठंतर घराणेशाही फोफावत चाललेली आहे, याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय? घराणेशाही आता ही संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी सगळ्यांनाच सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे, सगळ्या ठाण्यातल्या जनतेला माहिती आहे की इथे
वर्षानुवर्षे एखाद्याच घराण्याकडे त्या ठिकाणी सत्ता आहे. मी त्यावर बोलू इच्छित नाही, कारण मी सांगितल्याप्रमाणे आम्ही कोणावर टीका करत नाही. परंतु मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं मनापासून आभार व्यक्त करेल, संपूर्ण आंबेडकर कुटुंबियाचं मनापासून आभार व्यक्त करेल की आज तुम्ही बघत असाल की बाळासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय जरी अध्यक्ष असले, परंतु त्यांच्या घराण्यातलं एकही मुख्य व्यक्ती हा पक्षाच्या प्रमुख पदावरती नाही आहे. आज 18 पगड जातीतील म्हणजे जिथे ब्राह्मण समाज असेल, जिथे OBC, ST, VJNT अशा विविध जाती समुदायातील लोक हे वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदावरती येऊन बसलेले आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत घराणेशाहीबद्दल बोलायचं झाले तर ठाण्यातील जनता ही त्याबद्दल खूप समजूतदार आहे की आत्तापर्यंत आपण कोणाच्या हातामध्ये सत्ता देत आहोत आणि आपला विकास त्या ठिकाणी कुठपर्यंत झालेला आहे. त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करेल की आपण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला एक संधी, एक मतदान द्यावं. आपल्याला माझा शेवटचा प्रश्न आहे, अनिकेत बंडू मोरेने अशी कोणते 5 विकासाची कामे आहेत म्हणून मतदारांनी आपल्याला मतदान करावं असं काय आवाहन करणार? या ठिकाणी मी एक राष्ट्रीय लेवलचं काम सांगायचं झालं तर नॅशनल एज्युकेशन जी पॉलिसी होती, महाराष्ट्रातली सम्यक विद्यार्थी आंदोलन ही एकमेव विद्यार्थी संघटना होती की जिने त्या ठिकाणी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी विरोधात आंदोलन केलेलं आहे. त्याच्यानंतर इथली छोटी मोठी विकासाची जी कामं आहेत, म्हणजे कोणाचे घरगुती प्रश्न असतील, कोणाच्या महिलांचे प्रश्न असतील, ते आमच्या परीने आम्ही एक विद्यार्थी म्हणून इथल्या मुलांच्या कॉलेजचे ॲडमिशन्स असतील, इथल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचे सराव परीक्षा असतील आणि विविध प्रश्न या ठिकाणी मी माझ्या स्तरावर माझ्या परीने सोडवलेले आहेत. हे होते सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 17चे अधिकृत उमेदवार अनिकेत बंडू मोरे यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या याच्यामध्ये इथला जो स्थानिक प्रभाग 17 आहे अनेक विकासापासून वंचित राहिलेला आहे. एक जर संधी वंचित बहुजन आघाडीला देण्याचा प्रयत्न इथल्या मतदारांनी केला तर नक्कीच त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने मी त्यांना दुसरा एक प्रश्न केला होता की इथली जी घराणेशाही आहे जे नष्ट करण्यासाठी आपण काय प्रयत्न करत. त्यांनी आपल्या प्रांजळपणाने सांगितलं आहे की माझी कुणाची पण वैर नाही आहे, माझा जो लढा आहे इथल्या प्रभागाच्या हक्कासाठी आहे आणि तो लढा मी लढण्यासाठी तत्पर आहे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्या पद्धतीने त्यांना उमेदवारी दिली अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. धन्यवाद सर, आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आमच्या चॅनलला शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराचं मत हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत आहात. तुमच्याही न्यूज चॅनलचे आणि तुमचेसुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. जय भीम. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.